पुण्यातील येरवडा येथील भूमी अभिलेख कार्यालयाजवळ असलेल्या मोकळ्या मैदानात आज दुपारी 12:30च्या सुमारास काळाने घाला घातला। सुरुवातीला एका कोपऱ्यातून लागलेल्या आगीने काही क्षणातच भीषण रूप धारण केले। मैदानात उभी असली तब्बल 40 दुचाकी आणि 20 चारचाकी वाहने या आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत। मिळालेल्या माहितीनुसार हे मैदान पोलिसांनी जप्त केलेल्या आणि पार्किंगसाठी ठेवलेल्या वाहनांसाठी वापरलं जात होतं। उन्हाचा तडाखा आणि वाऱ्याचा वेग यामुळे ही आग झपाट्याने पसरली। आगीचे लोळ इतके भीषण होते की आकाशात धुराचे काळे लोट कित्येक किलोमीटरवरून दिसत होते। घटनेची माहिती मिळताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या। अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत या मैदानाचा अक्षरशः कोळसा झाला होता। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, पण आर्थिक नुकसान मात्र लाखांच्या घरात आहे। यामध्ये अनेक महागड्या कार पूर्णपणे खाक झाल्याने वाहन मालकांचे मोठे नुकसान झाले आहे। शॉर्ट सर्किट झाले की कोणाच्या खोडसाळपणामुळे हा प्रकार घडला यावर पोलीस आता सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने तपास करत आहेत।